रामकृष्ण हरी. जीवन जगत असताना निस्वार्थ प्रेम करणं शिकलं पाहिजे. कारण आपण पाहतो सर्व प्रेम करतात, हे निस्वार्थ प्रेम केलं पाहिजे. निस्वार्थ प्रेम यामध्ये विजय आणि स्वार्थ प्रेम मध्ये म्हणावा असा विजय तात्कालीन आहे, पण त्यात तथ्य नाही. अर्थात तथ्य म्हणजे स्वार्थ नाही, स्वार्थ नसला पाहिजे प्रेमामध्ये. आपण पाहतो आता सध्या प्रत्येक जणाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि स्वार्थ असल्या कारणास्तव पती आणि पत्नीचं प्रेम स्वार्थ आहे, आई मुलाचं प्रेम निस्वार्थ आहे, भक्त आणि गुरु भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम हे निस्वार्थ आहे. आपण पाहिलं की आपण लहान असताना आपली आई, आपण जर इकडं तिकडं गेलो तर तिचे मन चलबिचल होतं आणि ते आपल्यासाठी जोपर्यंत आपण तिला दिसत नाही तोपर्यंत ती लाई होते आणि आपले हुडकण्यासाठी ती तत्पर असते. तसंच आहे, जो भगवंताचा निश्चिम भक्त आहे आणि भगवंताच्या मनामध्ये एकदा तो भक्त बसला आणि तो भगवंतांना सुद्धा वाटतं की माझा भक्त कुठे गेला. जीवनात हे तथ्य आहे. भगवंताला आपली गरज आहे, आपल्यालाही भगवंताची गरज पाहिजे. कारण भगवंत हा, आपण मागच्या रेलमध्ये म्हणून गेलो, कुछ न कुछ कोई गड़बड़ है, लेकिन भगवंत को सब जानता है, आप कोई नहीं जानता. कर्तव्य और कर्म करने का वादा ही है, अच्छा कर्म करो फल अच्छा ही मिलता है, बुरा कर्म करो उसका फल बुरा ही मिलता है. उसमें कोई स्वार्थ ही है. जो निस्वार्थ जीवन में आता है उसके राह पर चलता ही है, उसका सफर अच्छी होती है. जो कोई स्वार्थ रूपी का प्रेम लेकर सफर करता है वो पुढे आगे देखकर वो अड़कता है. वो गिरना उसको सोचना ही चाहिए कि अब पुढे कहाँ चलेगा. तर कर्म करत असताना अशा प्रकारे आपण कुठं चाललो हेही माहिती. कर्म हे निष्काम वृत्तीचं पाहिजे आणि कर्म करत असताना त्याला सात्विकाची ऊब पाहिजे. आपलं कार्य, आपलं कर्म आणि आपलं कर्तव्य ह्याला धर्मनीतीची जोड असल्यावर निश्चित आहे की तो आपलं जीवन सफलदायक ठरू शकतं. तुम्ही म्हणत असाल हा तुम्ही जीवनावरच का बोलता, दुसरं तुम्हाला सुचत नाही का? त्याचा एकच अर्थ होऊ शकतो, या शरीररूपी हे जीवन आहे. कर्म हे चांगलं घडवायचं किंवा वाईट घडवायचं केवळ आपल्या हातात आहे आणि याच कर्मावर पुढल्या जन्माची, पुढल्या कारकिर्दीची वाटचाल होऊ शकते. कारण आपली शेतामध्ये बीज पेरल्यानंतर आणि ते बीज
आपली व्यवस्थित जर पेरणी असेल तर ते जमीन असणारी भरभकून देते. आणि आपली पेरणी करत जर असता कुठंतरी काही गडबड झाली असेल तर निश्चित ते धान पातळ झाल्याशिवाय राहत नाही. एक आपण सर्वजण शेतकरी आहोत, हे तसंच आहे. सत्कर्म करत असल्या तर निश्चित आहे की भगवंत आपल्या जीवनामध्ये येतात, सहकार्य करतात. आणि सत्कर्म करायला लावणारे जे गुरु जीवनामध्ये येतात, जे आपल्याला बोध करतात, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतो सर्वजण आपण सत्कर्म काय आणि दुष्कर्म काय ह्याची व्याख्याच माहीत नसते आपल्याला. आपण ज्या वंशामध्ये जन्माला आलो आहोत ते वंश पवित्र पाहिजे. आणि त्यानंतर जे आपल्याला लहानपणाची संस्कृती लागते, ती संस्कृती देणारे त्यांना ही संस्कृती, आई वडील यांना संस्कृती जाण असली पाहिजे. जोपर्यंत संस्कृती जाण नसल्यामुळं, आपण धर्म आणि नीती हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपली संस्कृती म्हणजे काय हेच कळायला साधन नाही. माणूसच म्हणून जातो की संस्कृतीचं आमचं काय देणं घेणं आहे. आम्हाला जे कर्म आम्हाला वाटेला आलंय ते कर्म करायचं आहे. खूप शिकायचं आहे. ठीक आहे, शिकलंच पाहिजे, डिग्री कमीलीच पाहिजे, त्यात माझं दुमत नाही. पण खूप शिकून जायचं कुठं, करायचं काय? आणि जे शिकले त्यांनी जी डिग्री मिळवली आहे ते गेलं कुठं? जोपर्यंत त्यांचं तारुण्य आहे तोपर्यंत ते हाज्या मजा करीत बसले. आणि काही कालांतराने ते वयोवृद्ध झाले, त्यांना कोणी विचारायला तयार नाही, जेवला का असं म्हणायला कोणी तयार नाहीत. लांबचं इष्टमित्र सोडून द्या, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत आहात, ज्यांना तुम्ही घडलोय त्यांना रांगारूपाला लावलं, त्यांना नोकर लावल्या, ती तरी तुम्हाला विचारतात का? जर विचारायचं असेल, तुम्हाला वेळेला अन्न देत असेल, जेवण देत असेल, तुम्ही त्याला लहानाचं मोठं केलं आणि तसंच तुम्हाला हे वृद्धावस्थेमध्ये सांभाळत असेल, यामध्ये जर काही दुमत नाही. पक्ष्यांना पंख आले, पक्ष उडून जातात, त्या न्यायाप्रमाणे ते कर्तव्य कर्म त्यांनाही करायचं असतंय, म्हणून ते आपल्यापासून दूर जातात. व्याख्या तीच आहे. त्यांना ते त्यांच्या डोळ्यासमोर एक धुंद असते की मला मुलं शिकवायच्यात, मुलं घडवायच्यात, मला ऑफिसर बनवायचे. हे आईवडिलांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न असतं, मुलांचं रंगवायचं. आपण मुलांना शिक्षण देतो हे स्वार्थ रूपानं, त्यांना घडवण्यासाठी. त्यांना संस्कृती म्हणजे काय ही कधी आपण सांगितले का? धर्मनीतीचा अभ्यास त्यांना सांगितलाय का? धर्म म्हणजे काय याची व्याख्या दिली का? आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ श्रीमंत भगवद्गीता कधी त्यांना उकळून करून सांगितले का? श्रीमंत भगवद्गीतामध्ये काय आहे हे माहीत आहे काय? का जग करतं म्हणून आपण करायचं ह्याला बी काही तथ्य नाही. आपण स्वतःमध्ये उतरलं पाहिजे. स्वतः श्रीकृष्ण भगवंताने या गीतेमध्ये इतकी उकल करून सांगितली, ते जीवन कसं घडवायचं आणि जीवन घडवल्यानंतर आपलं पुढं काय होतं. जीवन घडवत असताना जे कर्तव्य केलंच पाहिजे, कर्तव्याला भक्तीचं जोड पाहिजे.
तर ते कर्तव्य फलदायक ठरतं. आपल्या कर्तव्याला कर्माला भक्तीचं जो जोड नसेल तर ते कर्तव्य फुल जाऊ शकतं. ज्यांची भक्तीचे जोड आहे ते निश्चित यशाचे शिखर गाठतात. आणि ज्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी श्रद्धा आहे, भाव आहे, त्यांचं भार स्वतः भगवान परमात्मा वाहतात आणि त्यांना कर्मामध्ये सहकार्य केल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अपयशी वस्तू कधीच येऊ शकत नाही. ते सदैव यशाच्या शिखरावर जातात आणि जो मनातला हेतू आहे ते हेतू पूर्ण करतात. आपल्याला ह्या व्याख्यान मालिकेमध्ये एकच शिकायला मिळतंय, कर्म चांगलं केलं उत्तम फळ मिळतात, कर्म दुष्कर्म केलं तर वाईट फळ मिळतात. वाईट फळल्यामुळं त्याचा परिणाम वाईट असतो, चांगलं फळ मिळाल्यानंतर त्याचा परिणाम चांगला असतो. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.